शाळेत इतिहास आवडला नाही, नंतर तो कधी आवडला नाही, याच्या मागे असंख्य कारणं होती. वास्तविक पाहता इतिहासामध्ये न आवडण्यासारखं काहीच नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पण इतिहासाचे तमाम मास्टर लोक नॅचरली या सभागृहात आता जेवढे उपस्थित आहेत तेवढे सगळे सोडून इतिहासाचे तमाम मास्टर लोक एकाच गोष्टीची प्रिकॉशन घेत आले की काय हो इकडे तर तिकडे, पण समोरच्या पोट्यांना इतिहासामध्ये यत्किंचित इंटरेस्ट यायलाच नको, अशा पद्धतीने ते शिकवत गेले. आणि ते शिकवत होते म्हणजे काय होते हा पुन्हा इतिहासातल्या संशोधनाचा विषय. कारण इतिहासातला पिरियड तुम्हाला आठवत असेल तर तो असा होता की बा पुस्तक काळा मागच्या पिरियडला पुढे होतो, पेज नंबर 27 पप्प्या तो वाच. खरंच कोणाचं नाव असलं तर उठू नका, मी सहज तो शब्द पुन्हा पुन्हा वापरतो. किंवा पप्प्या कुठे होतं मागच्याला वाच, मग तो उठून बाहेर आला, त्याने काहीतरी 4 वेळी वाचल्या, तू खाली बघ तू वाच. मग त्याने पुन्हा काहीतरी किंवा तिने 4 वेळी वाचल्या, तू खाली बघ तू वाच. आणि एवढं सगळं झाल्यावर मध्ये मध्ये मास्तर फक्त समजला आता प्रश्न विचारायचा. शक्यतो सर्व लोक होच म्हणायचे, जे क्रांतिकारक होते तेव्हा ते तेव्हाही नाही म्हणायचे. पण त्या क्रांतीचा तिथे काही उपयोग नव्हता, कारण आपण म्हटलं की समजलं नाही तर मास्तर ते समजून सांगायचा, तो त्याच 4 वेळी पुन्हा सांगायचा, तसाच्या तसा सांगायचा, मग पुन्हा विचारायचं की समजलं का. आता कितीच क्रांती पुन्हा करण्यात काही अर्थ नसतो हे समजून आपण चुपचाप बघायचो. विषय संपला, ऍक्च्युअली विषय संपलाच नाही तो कधी, पिरियड संपला. फक्त पिरियड संपला की आपण होश किंवा झालं पाहिजे इतिहास. मुझे नहीं लगता है इतिहास का अभ्यासक या एक इतिहास का स्टूडेंट के नाते से मुझे नहीं लगता कि इतिहास इतना बोरिंग है, या फिर इतिहास इतना कमजोर है, या फिर इतिहास इतना हमसे अनकंसर्न है, या हम फिर अपने हिस्ट्री से अनकंसर्न है. बिल्कुल नहीं लगता. आज मैं यहाँ पे खड़ा हूँ कोई वक्ता की हैसियत से नहीं, कोई स्पीकर की हैसियत से नहीं, वैसे भी मैं लोकल लेवल का आम स्पीकर हूँ, कोई नेशनल या उसके आगे की लेवल का नहीं. मगर ये भी बात पक्की की एक मास्टर बनून मी इथे उभा आहे, इतिहासाचा मास्टर बनून. आणि मग कदाचित इतिहासावरचा आणि इतिहासातल्या या सगळ्या लोकांवरचा माझा पूर्ण कॉन्फिडन्स हे पटवून मी तुम्हाला आज हे सांगू इच्छितो की आज जे काही बोललं जाणार आहे किंवा जे काही मी बोलीन ते बोलल्यानंतरही तुम्हाला असं वाटलं की इतिहास बोरिंग आहे किंवा मला नाही आवडला, तर मला टॉवरवर चढून खाली ढकलून द्या. आता मला टॉवरवर चढवायचा हा तुमचा विषय. पण म्हणजे सांगायचं तात्पर्य मी इतका कॉन्फिडंट, या इतिहासाच्या बाबतीत मी इतका कॉन्फिडंट. इतिहासामध्ये काही शब्द जे आहेत ते आपल्याला उगीच कानावरून कुठेतरी गेले असतील, मध्ये मध्ये आपल्या डुलक्याच्या चालायचे इतिहासाच्या पिरियडला, त्या डुलक्या बाजूला सोडूनही मध्ये मध्ये काही शब्द उगीच कानावर पडायचे. हे सगळे शब्द तुम्हाला आठवत असतील. मवा जहाल क्रांतिकारक असे शब्द आठवत असतील. मग अजून एक चौथा गट जो आहे माझ्या भाषेत, तो चौथा गट जो आहे तो इतिहासात निघाला, तो नॅचरली गांधींचा गट. मवा लोक काय करायचे, जहाल लोक काय करायचे, क्रांतिकारक काय करायचे आणि गांधी काय करायचे. मला असं वाटतं की आपला इतिहास हा पूर्ण जगातच युनिक इतिहास है. एक अकेले गांधी के बारे में सोचे तो भी शायद यूनिक हिस्ट्री, और फिर नेचुरली क्रांतिकारकों के बारे में जब सोचे तो फिर तो नेचुरली पक्का यूनिक हिस्ट्री. पूर्ण दुनियामध्ये एकच देश असा, पूर्ण दुनियेमध्ये एकच देश असा, या एका देशाचाच फक्त इतिहास असा. ज्या गोष्टी आपल्या इतिहासात त्या बाकीच्या कदाचित कोणत्याही इतिहासात नाही. आणि हे खरंच युनिक सगळं. आता हे मवा जहाल क्रांतिकारक वगैरे काय हे तुम्हाला आठवणं शक्य नाही, नाव किंवा आठवणं शक्य नाही, आठवावी अशी माझी अपेक्षा नाही. तरीही तुम्हाला समजून सांगायचं, हा माझा म्हणून मास्टरचा पिंड असल्यामुळे तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो. लोकमान्य टिळकांची स्टोरी तुम्ही फार लहानपणी ऐकलेली आहे, ज्याने त्यांनी ती आपापल्या शाळेच्या भाषणांमध्ये प्रत्येकाला ती सांगितली, शेंगा कोणी खाल्ल्या आणि फुलपडा कोणी फेकले. लोकमान्य टिळकांनी त्यांना भाणेदार उत्तर दिले होते की शेंगा मी खाल्ल्या नाही, काय फोत्र जे आहेत आपल्या भाषेत किंवा फुलपडा जे आहेत ते मी फेकणार नाही. हे भाणेदार उत्तर देणारे लोकमान्य टिळक हे जहाल होते. इतिहासामध्ये आपल्या 4 गट होते, एक मवा, 2 जहाल, 3 क्रांतिकारक आणि 4 गांधी. मवा असते तर ते म्हणाले असते की शेंगा आम्ही खाल्ल्या नाही पण आम्ही फलपडा फेकून देतो. जास्त झंझट नको. हे मवानंतर ब्रीद वाक्य, शेंगा आम्ही खाल्ल्या नाही पण तुम्ही सांगू राहिले तर फलपडा आम्ही फेक. मग जहाल नाही तरी त्याच्या पलीकडे एक्सटेप केली की शेंगा मी खाल्ल्या नाही फलपडा फेकणार नाही.
क्रांतिकारक त्याच्या पलीकडे गेले किंवा शेंगा मीच खाल्ल्या तरी फळफळ फेकत नाही. शेंगा कोणाच्या? माझ्या. फळफळ कुठून आली? शेंगांची. फेकली कुठे? वर्गात. वर्ग कोणाचा? माझा. कंसात तुझ्या बापाचं काय बिघडलं? आणि भाषा भले बदलेल, दरवेळेला ती एवढी रफ असेल असं जरूर नाही, पण मूळ पिंड जो आहे तो लक्षात ठेवा. म्हणून नॅचरली मी उदाहरण सांगतो. आज गांधींवर मी बोलावं असं काही प्रयोजन नाही, पण हे फक्त ट्रेलर जे आहे तेवढं सांगतो. कारण आम लोकांना या सगळ्याच गोष्टींची तेवढी नितांत आवश्यकता. आणि क्रांतिकारक कोण? रूढ अर्थाने आणि जो रूढ नाही त्याही अर्थाने, हेही कदाचित आज आपण नव्या फोकसमध्ये पाहू. गांधी जर असतील तर गांधींनी असं म्हटलं असतं की फोलपट मी खाल्ली नाही, सॉरी शेंगा मी खाल्ल्या नाही, फोलपट मी फेकतो हा तर विषयच नाही, ते तर मावळाच झाले. याच्या पलीकडे म्हणजे शेंगा तू खा, फोलपट मी फेकतो. शेंगा तू खा, फोलपट मी फेकतो. तुझे शेंगा संपल्या का तू शेंगा आणून देतो. खा शेंगा मी फोलपट फेकतो, खा शेंगा मी फोलपट फेकतो, खा शेंगा मी फोलपट फेकतो. शेवटी खाणारा खंखोन पागल होईल आणि तो प्रतिज्ञा करेल की फुली मारली या माणसाच्या पुढे, आता याच्यानंतर खाणार खळा जिंदगी, याच्यानंतर शेंगाचा नाव खळा परवडत. तो ये गांधी हो या फिर ये एक्सट्रीमिस्ट या फिर ये मॉडरेट्स, ये मवा, ये जहाल, ये क्रांतिकारक या फिर ये गांधी, ये सिर्फ भारत के इतिहास की देन है. आणि असे लोक जे जगात प्रत्येकच देशाला त्यांचा स्वातंत्र्य लढा, प्रत्येकच देशाला आपापल्या स्वतःच्या देशाचा स्वातंत्र्य लढा अत्यंत प्रिय असणार हे पण गृहीत आहे. पण तरीही हे निश्चितपणे की तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्या हिस्ट्रीतल्या अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपल्या हिस्ट्रीत आहेत आणि फक्त आपल्या हिस्ट्रीत आहेत, बाकी कुठेही नाही. याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा की लहानपणी धडे जे होते त्या इतिहासामध्ये जे धडे होते त्याच्यात तिकडे मास्तर शिकवत राहायचा आणि इकडे प्रचंड बोर होत असायचं, झोप येऊ नये म्हणून काहीतरी काम करावं लागायचं. सगळ्यांनी हे जास्तीत जास्त याला काम जे काढलं ते काम तेच होतं की जी चित्र दिलेली आहेत इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ती रंगवण्याचं काम जे आहे हे सगळ्यांनी काढलेलं. म्हणजे पान परडला समजा जनरल डायरचा फोटो की त्याला काहीतरी कुंकू लाव, अजून थोडे समोर गेला लाड म्हणून मिळाला त्या तोंडात बिडी लाव. कारण झोप लागली नाही पाहिजे. झोप लागली तर तो मास्तर जो आहे तो जेलरपेक्षा डेंजर आहे. तो आपली चूक असो किंवा नसो फोडून काढणार आहे. या इतिहासामध्ये एक धड्याचं नाव होतं क्रांतिकारी दहशतवाद, रिव्हॉल्युशनरी टेररिज्म. जब पहली बार पढ़ा तो कुछ समझा नहीं समझा, फिर जब अभी लेटेस्ट हिस्ट्री में कुछ एजुकेशन मैंने किया तो फिर वो लफ्ज थोड़ा मुझे समझा नहीं या फिर जता नहीं या फिर पटा नहीं. क्रांतिकारी दहशतवाद हे त्या धड्याचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव किंवा सुभाषचंद्र बोस किंवा तमाम क्रांतिकारी लोक जे आहेत त्यांची नात्याची माहिती दिलेली. रिव्हॉल्युशनरी टेररिझम असं त्या धड्याचं नाव. मी इतिहासाचा तज्ञ नाही, पुस्तक तज्ञ तयार करतात, पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की क्रांतिकारी दहशतवाद हा शब्द जो आहे हा आपण आता बदलण्याची वेळ आलेली धडे. कारण दहशतवाद हा मुळातच वेगळा आहे आणि क्रांतिकारक हे मुळातच वेगळे. तेव्हा इंग्रज सरकार विरुद्ध त्यांनी दहशतवाद केला म्हणून क्रांतिकारी दहशतवाद असा शब्दप्रयोग तेव्हा झाला असेल. पण आता स्वतंत्र भारतामध्ये ह्या सगळ्यांच्या धड्याला क्रांतिकारी दहशतवाद हे नाव देणं हे अजिबात योग्य नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अगेन आय रिपीट, I am not at all the subject expert of any subject and particularly history. पण मला असं वाटतं की क्रांतिकारी आणि दहशतवादी या शब्दांमध्ये मूलभूत फरक आहे. स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी इतरांना जो वेठीला धरतो तो दहशतवादी असतो. हमारी ये डिमांड्स है, ये तुम पूरी करो या फिर हम इनको गोली से उड़ा देंगे या फिर यहाँ पे बम डालेंगे या फिर जो कुछ करेंगे. मला असं वाटतं की हे दहशतवादी. स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना वेठीला धरणारा जो आहे तो दहशतवादी असतो आणि इतरांच्या फायद्यासाठी, देशबांधवांच्या फायद्यासाठी स्वतःला भरीला लावणारा, प्रसंगी स्वतःचा जीव देऊ शकणारा जो आहे तो क्रांतिकारी असतो. जर असं असेल तर या लोकांकरता क्रांतिकारी दहशतवाद हा शब्द वापरणं आता तरी बंद झालं पाहिजे असं मला वाटतं. एक स्टूडेंट के नाते से फिर बहुत बार मुझे ये भी लगता की तज्ञांकडून काही शिकण्यासारखं नसतं. कारण त्यांनी ही भाषा कुठून वापरली काय हे मला माहिती. तज्ञांकडून काही शिकण्यासारखं नसतं, मास्तरांकडून थोडंफार शिकण्यासारखं
करण्यासारखं असू शकतं. आणि या दोघांनाही बाजूला टाका. क्रांतिकारकांकडून जे शिकायला मिळतं ते नॅचरली आयुष्यभर पुरण्यासारखं असतं. ओव्हरऑल भारतातले क्रांतिकारक हे अत्यंत दैदिप्यमान पर्व आहे. मला जहाल आणि क्रांतिकारक यांची दुसरी एक तुलना करायची तर मी असं म्हणेन की 10 वॅटचा किंवा 15 वॅटचा आजकाल एलईडी बल्ब निघाले. हे बल्ब जसे छोटे असतात ते तसे महा लोक आहेत. वाटल्यास कोणाला झिरोचा बल्ब म्हणायचा आहे तर झिरोचा म्हणा, कोणाला फडकी म्हणायचं मेणबत्ती म्हणायचं तसं म्हणा. हा 10 वॅटचा बल्ब जो आहे हे महा आहे. जहाल म्हणजे ते फोटोग्राफी किंवा शूटिंग करताना ज्या तोंडावरचा भक्कन फोकस करतात 500 वॅटचा तो बल्ब जसा आहे 2 मिनिटाचं काही दिसत नाही काय चाललाय आणि तसं आपण केलं की आपले फोटो काढतात चालेल. तो 500 वॅटचा बल्ब जो आहे तो जहाल है. क्रांतिकारकों के बारे में कृपया एक विनती कि वैटेज के बारे में काउंटिंग ना शुरू करे तो बेहतर है. कितने वॅट्स यानी क्रांतिकारक ये कोई ना सोचे तो बेहतर है. कारण आकाशातल्या विजेला वॅटेज नसतं बॉस. ती जेव्हा कोसळते ना तेव्हा डोळे असे करायची फुरसत देत नाही आणि तेव्हा फोटो काढायला तिथे कोणी हजर नसतं. ती कोसळते आणि जिथे कोसळायची तिथे कोसळते आणि तिथलं क्षणार्धात राग करते. हे क्रांतिकारक. खूप नाव आहेत, खूप नाव आहेत, पण मुख्यतः 3 राज्य क्रांतिकारकांकरता गाजली. एक बंगाल, दुसरं पंजाब, तिसरं नॅचरली महाराष्ट्र. सूर्यसेन, तारकेश्वर दत्त, वीणा घोष, शांती घोष, सुनीति चौधरी, प्रीतिलता वड्डेदार, भूपेंद्र दत्त म्हणजे विवेकानंदांचा भाऊ, बारिंद्र घोष, ही सगळी परंपरा बंगालमधली. आणि ब्रॅकेटमध्ये केअर ऑफ योगी अरविंद घोष. पंजाब भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आजाद, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी, शिव वर्मा, ज्ञानचंद वर्मा, भगवती चरण आजाद, यशपाल आजाद आणि केअर ऑफ लाला लजपत राय पंजाब. मग इकडे अनंत कानेरे, बॅरिस्टर स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, वासुदेव बळवंत फडके, त्याही मागे जायचं तर तात्या टोपे, झाशीची राणी आणि एकदम लेटेस्ट मध्ये आल्यानंतर मग चाफेकर बंधू, केअर ऑफ नॅचरली लोकमान्य टिळक. महाराष्ट्रातली नावं सांगत असताना किंवा आनंद कानेरे, सावरकर, वासुदेव बळवंत फडके, तेव्हा फडके लोक क्रांती वगैरे करत होते. सध्या क्रांतीवर बोलू शकतात फक्त आणि काय गॅरंटी नाही नक्की काय करू शकते. वासुदेव बळवंत फडके, वासुदेव बळवंत गोगटे, सेनापती बापट म्हणजे पांडुरंग महादेव बापट, ही नावं सांगत असताना काही लोकांना कदाचित असं वाटू शकतं की हे तर सगळे यांच्यावालेच सांगू राहिले का. लोक काय विचार करतील गॅरंटी नाही मला. आता तो योगायोग आहे त्याला मी काय करू. आणि खरं सांगायचं ना तर याही आघाडीवर आपण एवढा क्षुल्लक विचार करत असू तर मग क्रांतिकारक आपल्याला कळले नाही. सावरकर म्हणाले होते क्रांतिकारक म्हणजे काय. एक जाती, एक जीव, एक भाषा, एक देश, एक देव आणि एक आशा. हे जिथे कुठे सापडेल ते क्रांतिकारक. एक जाती, एक वेश, एक भाषा आणि एक देश, एक देव आणि एक आशा. जैसे जैसे आगे बढ़ेंगे हो सकता है कि इसमें से हर पहलू का मीनिंग जो है वो शायद और ज्यादा अच्छे से आज के पूरे ये एपिसोड में आप तक पहुंचेगा. कसे जगले क्रांतिकारक आणि कसे गेले, चाहे ते बंगाल मधले असो, चाहे ते पंजाब मधले, चाहे महाराष्ट्रातले असो किंवा अजूनही कुठले, कोणते क्रांतिकारक कुठे कुठे गेले आणि कसे झाले. बिपिनचंद्र पाल मूळ पंजाब किंवा बंगाल रादर आणि बंगालचे मूळ असून त्यांचं क्रांतिकारक सगळं मद्रासमध्ये. सचिंद्रनाथ सन्याल नावावरून लक्षात येतं की मूळचे बेंगाली पण हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन चे संस्थापक आणि पंजाब मध्ये पूर्ण क्रांतिकारी. राजगुरु मूळ महाराष्ट्र, पुण्याचं जवळचं गाव
खेड, ज्याला आता राजगुरुनगर हे नाव दिलेलं त्यांच्याच स्मरणार्थ, आणि मूळ नाव शिवराम हरी ब्रह्मे, आणि त्यांच्या घराण्यातला कोणीतरी सत्पुरुष जो आहे त्याला कोणत्या तरी राजाने गुरु केलं, म्हणून राजाचा गुरु अशा अर्थाने त्यांचं आडनाव नंतर पडलं ब्रह्मेच्या ऐवजी राजगुरु. हा राजगुरु मूळ महाराष्ट्र आणि भगतसिंगांचा कट्टर सहकारी किंवा हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीचा सच्चा सैनिक, म्हणजे पुन्हा एकदा पंजाब. कौन कहां से आता है, कहां जाता है और कौन कहां क्या करता है. कनेक्टिविटी इज बियॉन्ड अंडरस्टँडिंग, बियॉन्ड अंडरस्टँडिंग. कोण कुठे कसा जातो आणि कोण कुठे कोणाकरता काय काम करतो हे खरंच अंडरस्टँडिंगच्या बियॉन्ड आहे, बियॉन्ड. आणि ते तसं होतं म्हणूनच पुन्हा तेच की एक जाती, एक वेश, एक भाषा आणि एक देश, एक देव आणि एक आशा. इतके प्रचंड किस्से ह्या क्षणाला माझ्या डोक्यात इतका ट्रॅफिक जाम आहे की इतके प्रचंड किस्से की हे क्रांतिकारक जगले कसे आणि प्रचंड वेगळ्या पद्धतीने जगलेले आहेत. लहानपणापासूनच्या त्यांच्या स्टोऱ्या लक्षात घेतल्या तर हे लक्षात येतं की हे क्रांतिकारक म्हणजे ते लक्षात येतं की लहानपणीच त्यांचं काहीतरी वेगळं पाणी आहे किंवा वेगळं त्यांचं काहीतरी डिस्पोजिशन आहे. बिलकुल छोट्या छोट्या एज पासून जरी पाहिलं तरी बिलकुल छोटा 5 वर्षाचा असताना शेतात कोणीतरी गव्हाची लावणी करताय ती पाहून 2 काड्या किंवा काड्यांचा गट्टा बरोबर घेऊन तो त्या शेतामध्ये एक एक काडी जी आहे ती तो रोवतोय पंजाबला. आणि त्याला विचारलं कोणी तू काय करतोय, तर तो म्हणला की मी दंबूक लावून आलो. तो किती लहान पोरगा होता हे तुम्ही इमॅजिन करा की त्याला बंदूक म्हणता सुद्धा येत नव्हतं, त्याला बंदूक म्हणता सुद्धा येत नव्हतं. तो म्हणत होता की मी दंबूक लावून आलो. डोक्यात आयडिया ही की गहू पेरल्यावर जसे गहू येतात, तांदूळ पेरल्यावर जसे तांदूळ येतात, भुईमुग पेरल्यावर जसा भुईमुग येतो, तसं दंबूक पेरल्यावर दंबुकीचं पीक येते. बंदुकीचं कुठेतरी शॉर्टेज आहे हे घरातलं वातावरण त्याला इतक्या छोट्या पोराला कळलेलं होतं आणि त्याच्यावरचा उपाय त्यांनी शोधून काढला की आपण बंदुकीचं झाड लावा. हे आपले बाप आणि काका जे हे फुकटच अचंब्यात पडलेले किंवा फुकटच चिंतेमध्ये पडलेले बंदुका आणायच्या कुठून, याने इतकी साधी गोष्ट काय सांगतो ते बंदुकीचे झाडं नाही लावतात. म्हणून गाड्या आणल्या त्यांनी छोट्या आणि ते लावल्या आणि त्या विचारत होतो तू काय करतो, तो म्हणे मी दंबूक लावून आलो. दंबुकीचं झाड. ज्याला धड तो शब्द उच्चारता येत नहीं तो 4 वर्षाचा पोरगा तो हाथ नेचुरली ऑब्वियसली यस. इसमें कोई प्लस कोई माइनस नहीं, कोई 19 कोई 20 नहीं, कोई नंबर 1 नंबर 2 नहीं, सभी के सभी एट ए टाइम नंबर 1, सभी के सभी एट ए टाइम नंबर 1. दूसरा क्रमांक लेने की जरूरत नहीं. इनके क्लास का रिजल्ट जो है वो परमानेंट ऐसे ही है. 1 नंबर वर सुभाष चंद्र बोस, 1 नंबर वर भगत सिंग, 1 नंबर वर राजगुरु, 1 नंबर वर चंद्रशेखर आझाद, 1 नंबर वर तुम्हाला आठवतील तेवढी सगळी नाव टाकून घ्या. एकाच नंबर मध्ये रिझल्ट संपतो आणि संपतातही तसेच फळाफळ. वर्ष संपायच्या 8 महिन्याच्या कोणा शाळेतून कोणीतरी कानाखाली आवाज काढून टीसी देऊन हाकलून दिलं तर त्याची शैक्षणिक कारकीर्द जशी असेल तशी यांची शैक्षणिक नाही पण यांच्या आयुष्याची कारकीर्द कदाचित तशी होती. इतकी शॉर्ट लिविंग. मैं बोला ना कि आसमान में बिजली चमकेगी तो ऐसा नहीं होगा रे कि ये बल्ब जैसे जल रहा है जल रहा है जल रहा है तो जळतच राहील जळतच राहील जळतच राहील असं नाही होणार. वीज ही क्षणार्धात येते, क्षणार्धात डोळे दिपवते, क्षणार्धात जिथे पडायचं तिथे पडते, त्याची राख रांगोळी करते आणि दुसरा क्षण जो आहे ती वीज नाहीशी झालेली असते. यांची सगळ्यांची आयुष्य जी आहे तीच तशी फक्त टळते विजेप्रमाणे. मग याच्यात कोण किती जगला याला महत्व आहे. वैसे भी कहते हैं लेंथ ऑफ द लाइफ इज नेवर इंपॉर्टेंट. जिंदगी कितनी लंबी है, जिंदगी में कितने पल है ये कभी भी इंपॉर्टेंट नहीं. हर पल में तुम कितनी जिंदगी भर सकते हो यही अगर इंपॉर्टेंट है तो फिर क्रांतिकारकों से बेहतर और कोई दूसरा उपाय नहीं है मेरे पास. प्रचंड किस्से ते सगळे धाडसी होते हे गृहीतच आहेत. त्यांनी क्रांतिकारक केलं म्हणजे ते धाडसी होते हे गृहीतच आहेत. पण ते फक्त धाडसी नव्हते, ते फक्त डेअरिंग वाले किंवा फक्त बोल्ड किंवा फक्त करेजियस नव्हते, फक्त धैर्यशाली किंवा फक्त धाडसी नव्हते. ते डोक्यानेही तितकेच तरवेज होते, ते तितकेच चांगले प्लॅनर्स होते, ते तितकेच चांगले समोरच्याची फिरकी घेण्यात पटायचे होते, ते तितकाच चांगला सेन्स ऑफ ह्युमर ठेवून क्रांतिकार्य करणारेही लोक होते. ते प्रचंड सहनशील होते, शारीरिक मानसिक सगळ्या आघाड्यांवर ते प्रचंड कणखर आणि खंबीर होते. हे सगळं होते कदाचित म्हणून ते क्रांतिकारक होते. आपणही याच्यापैकी बरंच काही असतो पण आपण याच्यापैकी सगळं काही नसतो. असं म्हणतात की मन, मेंदू आणि मनगट या 3 गोष्टी बळकट पाहिजे. मन, मेंदू आणि मनगट
या तीन गोष्टी बळकट पाहिजे. ज्याच्या या तीन गोष्टी बळकट, तो मग आयुष्यात काही करू शकतो. एक और इसमें एक लफ्ज मेरी तरफ से मैं डालना चाहता हूं, कारण पुन्हा मला क्रांतिकारी आणि दहशतवादी याच्यामधला फरक प्रकर्षाने स्पष्ट करायचा आहे. मन, मेंदू आणि मनगट हे बळकट पाहिजे, हा एक मुद्दा. आणि हे बळकट असल्यानंतर जो भी कुछ जिंदगी में करना है उसके लिए अच्छे मकसद का होना, हे क्रांतिकार्य घडवणारं जे हे रसायन. तुमचं मन तेवढं खंबीर, तुमचा मेंदू तितका तल्लख, तुमचं मनगट तेवढं मजबूत, म्हणजे शारीरिक आघाडीवर तुम्ही लढू शकता, बौद्धिक पातळीवर तुम्ही लढू शकता, प्रचंड सहनशीलतेने आणि धैर्याने सगळ्या गोष्टींचा सामना करू शकता, मानसिक दृष्ट्या प्रचंड खंबीर राहू शकता. आणि हे सगळं करत असताना पुन्हा तेच की हे सगळं का करायचं याचं बेस्ट पॉसिबल एम, बहुत अच्छा मकसद जो है वो नेचुरली तुम्हारे सामने होना चाहिए. या मन, मेंदू आणि मनगट तिन्ही गोष्टी एकत्र येणं हीच मुळात दुरावस्था घटना आहे. पण त्या तिन्ही गोष्टी नुसत्या एकत्र आल्या आणि विंडो माणसाचं एकत्र आल्या तर माइंड यू त्याला क्रांतिकारी नाही म्हणत रे, त्याला दहशतवादी म्हणतात. विटीच्या एका स्टेशनवर उतरून स्वतःचं घर आहे म्हणून तिथल्या लोकांवर बेछूट गोळीबार करणारा माणूस हा दहशतवादीच असू शकतो, तो क्रांतिकारी असूच नाही शकत. कारण मकसद नाही, मकसद नाहीये. तुझ्याजवळ बंदूक आहे, कंसात समर्थजवळ ती नाहीये, तुला बंदूक चालवता येते, कंसात समर्थाला बचाव करता येत नाही, म्हणून तू धाडधाड गोळ्या तिथे झाडतोय. आणि त्याच्यामध्ये आमचे 100, 200, 250, 500 जे काय ते आम आदमी तिथे मारणार. यानी तू किंवा तुझ्या बांधवांनी स्वतःला मोठं समजण्याची गरज नाहीये. मित्रा, इसको रिव्हॉल्युशनरी नाही बोलते, इसको टेररिस्ट बोलते. याला दहशतवादी म्हणणार. हे सगळे असे दहशतवादीच आहेत, हे क्रांतिकारी नाहीत. आणि क्रांतिकारी नाही हे ज्यांना तेवढा चांगला मकसद मिळाला आणि त्या मकसद करता त्यांनी मन, मेंदू आणि मनगट जे आहे ते वापरलं. आपल्यापैकी जे उपस्थित लोक जे आहेत त्यांची आपण चर्चा केली तरी असं होऊ शकेल की मन, मेंदू आणि मनगट या तिन्ही गोष्टी पुन्हा आपल्यापैकी कोणाकोणामध्ये आहेत. असा आपला स्वतःचा वैयक्तिक रिव्ह्यू घ्यायचा, लोकांकडे बघायचं नाही. आपण लोकांकडे बघतो याचा अर्थ पहिली गोष्ट आपलं मन मजबूत आहे किंवा ये कैसा वो कैसा और फिर उसके बाद में मैं कैसा. मग आता हे मन आणि मेंदू मनगट टिपिकल आहे. शाळांमध्ये जाऊन पहा, कॉलेजेसमध्ये जाऊन पहा, टॉपर लोक जे आहेत त्यांचे मेंदू बळकट, टॉपर्स जे आहेत युनिव्हर्सिटीचे विद्यापीठाचे टॉपर जे आहेत त्यांचे मेंदू बळकट, त्यांची मनगट कमजोर. आखाड्यामध्ये 2 हातात 2 मुद्दे घेऊन करून फिरणारे लोक आहेत ते पहा, त्यांची नॅचरली मनगट मजबूत. त्याच्यासोबत गणिताचा एक प्रॉब्लेम टाका, गायब. म्हणजे मनगट आहे तर मेंदू नाही, मेंदू आहे तर मनगट नाही. आणि मनाचा आजकाल प्रश्नच नाही, कारण मन कुठे हँडल होण्याचं काही गॅरंटी राहिलं नाही या जमान्यामध्ये. त्याला ठिकाणा नाही पुन्हा सोल्युशन ते नॅचरली क्रांतिकारी. कैसे ते लोग क्या क्या करते थे, काही 2-4-5 यांचे किस्से आणि सगळे चित्रविचित्र आणि हरिभोगरीब किस्से. जे वाटलं ते करून बघा, हा क्रांतीचा पहिला मूलमंत्र. मेरे को ऐसा लगा कि ये करना चाहिए तो वो कर लेने का बस. थिअरीवर विश्वास ठेवायचा नाही, प्रॅक्टिकल करून बघायचं. कॉमन लेवलला लोक जे आहेत ते 2 पातळीचे लोक असतात जगामध्ये. हे नेहमीच आपण चर्चा करतो याची. जगामध्ये 2 पातळीचे लोक असतात. काही लोक जे आहेत ते चर्चा करतात, फार सांगोपांग चर्चा करतात आणि सुंदर चर्चा करतात आणि तात्विक चर्चा करतात आणि नुसती चर्चाच करतात, कृती व्हायला पडतात नाही. आणि दुसरे जे लोक आहेत ते काय करायचे करून टाकतात, कंसात विचार करायला बघतात नाही. मग विचार करा आणि कृती करा, किंवा कृती काय करायची आधी ठरवा आणि नंतर करा, हे क्रांतिकारकांनाच जमू शकतं. बाकी आम जनता जी आहे ती नॅचरली 2 कॅटेगरीमध्ये येणार. काही नुसते विचार करणारे, काही नुसते कृती करणार. हा विचारवाला कृती करत नाही, कृतीवाला विचार करते. इतकी चर्चा. देश को कैसे सुधारा जाए या फिर अपने अकोला को रस्ते कसे बेकार झाले. 4 लोक आपण बघतो डबल चहा होते टपरीवर, 2-2 वेळा चहा पिढ्या काड्या जे कोणाचे ज्याचे चॉईस असतील ते त्याविषयी मला काही ऑब्जेक्शन नाही. पण जे चर्चा चालूच आहे चर्चा, मुझे क्या लगता की ये ऐसा. अबे तू काय करतो, तू काय करतो. मग ही चर्चा वाले एक लोक आणि कृतीवाले जे नुसतेच कृतीवाले जे आहेत ते दुसरे,
याचा कुठेतरी मिलाप होणं जरुरी आहे. चर्चा आणि कृती याचं कॉम्बिनेशन कुठेतरी होणं जरुरी आहे. आपण जे जे वाचतो, जे जे ऐकतो, जिथे कुठे त्याची खात्री किंवा त्याचा अनुभव आपण आपल्या जीवनात घ्यायला पाहिजे. तो अनुभव घ्यायचा असेल तर त्याची किंमत चुकवण्याचं डेअरिंग जे आहे हे नॅचरली आपल्याला पाहिजे. दरवेळेला डेअरिंग आणि धाडस म्हणजे मारामाऱ्या करणं नव्हे. दरवेळेला डेअरिंग आणि धाडस म्हणजे हॉकी स्टिका किंवा हातातल्या सायकलच्या चेना हातात गुंडाळून दोन चार बुक्के कोणातरी थोडा मारणं नव्हे. डेअरिंगचे अर्थ फार वेगवेगळे असू शकतात. आपल्याला जे मनाला पटलेलं आहे ते सगळ्यांचा विरोध मोडून काढून शेवटपर्यंत करण्याचं आपण काम जर करत असू तर त्याला सुद्धा प्रचंड डेअरिंग लागतं. मैंने जो सोचा वो किसी हाल में मुझे निभाना है, किसी हाल में मुझे करना है, ये करने को भी डेयरिंग लगता. उल्टा कहूंगा कि ये करने को जो लगता है ना उसी को डेयरिंग कहते हैं.